नमस्कार मंडळी. आणि काय 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 नाही, आज मस्तपैकी आपला पारंपरिक सण आहे वटपौर्णिमा आणि त्याचबरोबर बेंदूर पण आहे. आज आमचा दोन्ही डबल धमाका सण आहे आज. साडी भारी आहे का? कशी वाटायला साडी? साडी नाव काय? ही धुरंधर साडी आहे, केपी लोलो. काय प्रत्येक ठिकाणी प्रत्येक साडीचं नाव वेगवेगळं असते. त्यामुळे आपल्याला काय कोण तिरंगा म्हणतंय, कोण धुरंधर म्हणतंय, कोण केपी लोलो म्हणतंय. आज काय स्पेशल आहे? आज वटपौर्णिमा आहे, त्याचबरोबर आपला कर्नाटकी बेंदूर पण आहे. होय, वटपौर्णिमा. मग काय आमच्यासाठी काय स्पेशल आहे काय? या लाडक्या नवऱ्याचा सण असतोय आज. त्याच्यासाठी 7 जन्म मागून घ्यायचा असतंय आणि मला सुद्धा 7 जन्म आणि त्याच्यापेक्षा एक्स्ट्राचे आणि काय असले तर त्या जन्मी पण मला हाच नवरा. काय नाही, हे व्हिडिओच्या पुढे बोलायला लागले. मागे काय नाही, मागे काय नसते. मी मनापासून करतोय, मी बोलतोय म्हणून तुम्ही व्हिडिओ स्टार्ट करताय. होय काय? हा, काय नाही हो, नंतर व्हिडिओ बंद झाला ना. तुम्हाला नको असेल ही बायको, पण मला 7 जन्म हाच नवरा पाहिजे. खरं खरं सांग जरा. खोटं बोलत नाही मी, माहित आहे ना तुम्हाला. पाहिजे पाहिजे. आमच्यासाठी काय उपवास नाही, काय नाही, किंवा आम्हाला कुठल्या वडाला फेऱ्या मारायला लागत नाहीत. खरं आमच्या पण मनात तुम्ही या जन्मात वैतागलेला असतायचा आणि कधी मागून घेणार? तसं काय नसते. झाल्या आता सुरुवात झाल्या. वड पूजा कधी जाणार? नंतर 11 वाजता. 11 वाजता. मग एवढं सकाळ सकाळी नटून आम्हाला काय आज औक्षण करायचं असतंय, पाय धुवायचं असतंय. नव असं बघून आम्हाला लई कसं होते परंपरा कशी आहे आमच्या, म्हणजे खेडेगावात अशी पद्धत आहे की सकाळ सकाळपर्यंत नवऱ्याचे पाय धुवून पाणी प्यायचे असते. कशी क्रिया दाखवतो. पाय धुवून पाय धु, खरं पाणी काय पिऊ नकोस सांगतो. जे आहे ते करायचं. मला काय हे वाटत नाही ना, आहेच माझा नवरा त्या मनाचा. तसं नसते ते, आपल्याला आवडत नाही. कारण की तू घरची लक्ष्मी असते, त्या लक्ष्मीला पाणी वगैरे काय प्यायचं नाही. पोळ्या करायच्या असतात. आज दुहेरी दुग्ध शर्करा योग आहे. दरवेळी कसं येतंय, आज वट पौर्णिमा येते आणि उद्या कर्नाटकी बेंदूर येतोय, पण योगायोगाने असं दोन्ही सोबतच आले. बर. तर आज भल्या पहाटे उठून आमच्या मॅडमनी केलेली आहे देवपूजा. पटपट आवरायचं सकाळ सकाळ शुभ मुहूर्तावर. नाही, देवपूजा केल्याशिवाय आमच्या हिचं ना पुढचं पाऊलच पडत नाही. मला ना अक्षरशः एक एकदा लय राग येतोय. देवपूजा केली की कसं घरात सगळं प्रसन्न वातावरण. होय, खरं किती पण गडबड असते हे काय चुकत नाही. मी म्हणतो हे चला आजच्या दिवस राहू दे, तर म्हणत्या मला तुम्ही एक दिवस नाही आंघोळ केला तर कसं वाटेल तुम्हाला. मग गप बसायचं, आपण काय बोलायचं आपण. हे काय आहे? हे बघा, हे पिंपळाचं झाडाची फांदी आहे. त्याच्यापासून तोरण करायचं असते आणि ते दरवाजाला आपल्या घरात जी वाहनं आहेत त्या वाहनांना बांधायचं असते तोरण करून. अच्छा अच्छा अच्छा. हे अशी आमच्या खेडेगावात म्हणजे हे बेंद्रालाच फक्त कर्नाटकी बेंदूरला. आणि आरू आता आमच्या आरूनं पण केलाय बघा. आता आरू आमच्या सायकलला लावायला बांधायला येतो. कुठं आरू तुझं? हा बघा, आता त्या सायकलला बांधायला चाललाय. म्हणजे आवड पाहिजे कशी, हे की नाही. होय, आईने आमच्या करून दिल्यात त्याला सायकलला. हा, मी अजून दरवाजाला ते करायचंय. माझं आता आवडलं देवपूजा ते मी आता करणार. तर हे आता पिंपळाच्या पानांचं तोरण बांधायचं चालू आहे. आता काय आणलं बघा, ते नारळाचं जे पान असते मोठं, त्याच्या काड्या, नारळाच्या झाडाचं पान, तर त्याच्या काड्या काढल्या आणि काय करायचे, त्या काड्या अशा मी त्याची सगळे फांदी काढून असं काड्या करून घेतलोय. ते आता आपटीची पानं ही धुवून ते घेतले आणि त्यात असं ते घालायचं. म्हणजे सुई न टोचवता ह्यानं अटॅच करायचं त्याला फांदी, म्हणजे निघत नाही. सुई लावायचं नाही असं. आणि हे असं केल्याला जे इथं असतं ह्यातनं दोरा घालायचा. टेक्निक बाहेर करून घ्यायचं. हे बघा, हे असं घुसवायचं, हे असं अनिखंड करायचं आणि त्याच्या मागून दोरा घालायचा, म्हणजे दिसायला पण सलग होते. आज आमच्या आहो सुद्धा कामाला लागल्यात. मला प्रत्येक गोष्टीत ते अशीच मदत करत असतात. तोरण मी केलंय, पण बांधायचं काम यांचं आहे. कारण माझी उंची पचत नाही. थोडं आता मी करून दिलं तर तुम्ही ते बांधलाच ना, तेवढा हातभार मिळाला बाद झाला. तुमच्या मागं पण भरपूर काम आहेत. तरी पण माझं नाव घेत्या बांधले बघा. तर हे देवाला तोरण बांधणं चालू आहे आता. आधी बांधायचं असते, मग नवीन सायकल भेटते आपल्याला. तोरण आता ह्या जुन्या सायकलला बांधलं तरच नवीन सायकल मिळते. होय, काय तोरण बांधत नाही काय नाही. जो सायकलला नुसता बोंबलत सायकल हिंडवायचं आणि सायकल पाडायचं, एवढं त्याला जमते. ते पोरग बघ, अगं तोरण बांधून ते पोरग गेलं सायकल घेऊन देवाला.
ह्यो काळू हाय आमचा असा. काळू. आमचा आरू आणि आमची बायको एकदम हे होय, सगळं लवकर करायचं. लवकर आरू म्हणजे लवकर उठणार आमचा बा हे लवकर उठून माझ्यासारखी सवय आहे. सवय आहे त्याला. पट सगळं आवरून आणि एकदा सांगितलं की पोरग एकदा हे सांगितलं की ते 100% आयुष्यभर लक्षात ठेवणार. अजून तर आपला अनुभव आहे. होय. त्याला सारखं सांगत बसायला लागत नाही. आणि आमचा ऋतू बघा नुसता आळशा बोलायचा. आळशी मायासारखं आहे ते. आडं म्हणजे या घराचा खांब असतोय. वाईट साईट नजर आपल्या घराला लागू नये म्हणून दाराला तोरण, आड्याला तोरण, देवाला तोरण सगळीकडे बांधावं. बंदिस्त असलं तर अजिबात काळं बिळं काही घरात आपल्या येईल. म्हणजे निगेटिव्हिटी बाहेर जाते काय आड्याला बांधल्यावर? म्हणून वर्षात बाहेर जात्या. पानाचं तोरण पिंपळाच्या बांधायचं. गाडीला बांधायला जे आपल्या घरात काय काय हे आहे त्याला सगळ्याला करायचं असते, बांधायचं असते. वाहन, तोरण, खांब सगळ्याला. तर सगळं तोरणं बिरणं सगळं बांधून झालं, गाडीला वगैरे सगळं बांधून झाले. आणि चहा चालू आहे तिकडे करायला. आणि आई तुला एक आठवण सांगू काय, आता वडाची झाडं इथं शेजारी आल्यात आपल्या. पहिला वडाची झाडं कुठे होती आपल्या इथं? गावाच्या बाहेर म्हणजे कुठं तरच असणार ते झाड, कुठं तरच झाड असणार. आणि आता यांना जवळ झाड आहे खरं. हिला पण यांच्या घराकडे पण की नाही लांब आहे झाड, हे की नाही काय? त्यांच्या घराकडे पण लांब आहे. आपण पहिला तिथं जिथं मिरजत आम्ही राहायला होतो तिथं गावात म्हणजे पूर्ण ह्याच्यात 2-3 किलोमीटर चालत यायला लागायचं. तिथनं बायका सजवून आवरून बिवरून यायच्या. आणि आम्ही पोरं फळं मिळतात म्हणून आम्ही ह्यांच्या पाठीमधून लावून यायचं. आणि ते फळं वेळा हळूच उचलायचं, जरा खायचं बियायचं. अशी लई मज्जा असणार पहिला की नाही. झाडापाशी पुजलेलं फळ सगळे खाणार आम्ही, घ्या खावा म्हणणार, खावा म्हणणार. त्या फळासाठीच आम्ही यायचं त्या वटपौर्णिमेला. सगळे असायची तिथं. ते वटपौर्णिमा एक सण आणि नागपंचमी एक सण. नुसता आम्ही आईंच्या मागं लागून यायचं, हे की नाही? आणि आज असू दे, आमच्या आईच्या नशिबाला आले. जे आलंय ते भोगायला पाहिजे. प्रत्येकाच्या नशिबात आहे ते भोगायला पाहिजे. खरं आम्ही आहे की काही टेन्शन घेऊ नकोस. खरं नवऱ्याची कमी कोण भरून काढू शकत नाही सोड, कारण सौभाग्याचं लेणं असते ते. पण राहू दे, आता काय करणार. जिथपर्यंत दोरी आहे तिथपर्यंत ते असं असणार. आलंय तुम्हाला येऊ नये बाया, तुम्ही तुमच्या मुला पतीची काळजी चांगली येणार नाही घ्या. आम्हाला येणार नाही. ऐकावं, त्यांना उलट उत्तर देऊ नये. हम्म. पती हा परमेश्वर असतोय. मी घालवून बसले तसं तुम्ही नाही करू सा. नाही कर, तू काय उलट बोलल्यास काय? नाही खरं, माणूस तो आपल्या झालं सोड. नशिबानं झाले ते. नाहीतर काय तुमचं पण नातं सकाळ सकाळी उठून 5ला उठून गप्पा मारत बसायच्या या सगळं पप्पानी हे पाणी किती पण तापवत. दारू पिऊ द्यात माझं मालक, खरं मी जर वरची पाय पुजल्याशिवाय दुसरं काही करत नव्हतो. पण थोडं व्यसन होतं ना, त्यामुळं हे झालं. आणि ते त्यांना सुटलं नाही, ऐकले नाहीत पप्पा आमचे. आणि अचानक म्हणजे असं दारू पिऊन पण असं काही नाही, एकदम त्यांना अचानक हे झालं, रक्ताची उलटी झाली. उलटी वगैरे झाली. ते सांगेन मी काहीतरी पुढच्या ब्लॉग मध्ये. आता काय नको, आता आज चांगला सण आहे, रडवाय नको आईला. आई मस्तपैकी चहा घे. आई चालल्या आता चहा घेऊन पानपट्टीत चालल्या. ती काय ते तिचं एक मत आहे, मी काय वडबीड बघायला येणार नाही आहे म्हणते. तुमचं पुजून बिजून झाल्यावर 2ला येते आई. काय असं काय करायचं नसते. खरं? आज 3 वर्ष चांगलं नटून राहिलो होतो, तरी दुसऱ्याचं बघून कसं तरी वाटतं. त्याच्यापेक्षा नाही आलेलं बरं. असं ते ग. मी काय म्हणलंय, ज्याचं जिथपर्यंत दूर आहे तिथं कोण राहायला आलं नाही आहे इथं. आज मी उद्या तू जाणार, उद्या मी जाणार, सगळेजण जाणार आहेत. त्यामुळं मन हे खंबीर ठेवायचं असते, रडायचं नसते. कारण की त्या माणसाला त्रास होतो तिथं वर. त्यामुळं आपण जर इथं रडलं तर तिथं पुढं त्याला त्रास होत असते. हे सगळीकडे सांगितलं पण गेलंय. स्मशानभूमीत गेल्यावर मला अजून एक वाक्य काय आठवते माहित आहे? ज्यावेळी मी आजीच्या टायमाला गेलतो त्यावेळी ते वाक्य आहे की जो माणूस जन्माला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे, आणि मृत्यू ज्याचा झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. सृष्टीचे हे चक्र असंच चालू राहणार, त्याला पर्याय नाही. आणि गेलेल्या माणसाचं दुःख करणं आहे हे त्या माणसाला त्रास देण्यासारखं आहे, म्हणून आपण रडायचं नसतं. चला आईला चहा दे ग मस्तपैकी. नवऱ्याचं हे चालू आहे, म्हणजे काय आता नवऱ्याला कुठं ठेवा आणि कुठं नको झाले ते ना. दररोज असा दिवस येत नाही. रोज काय नसते काय, एवढंच की ज्या त्या वेळेला काहीतरी शुभ कारण असते तेव्हाच एवढं सगळं. नाही तर रोजचं काय आहेच की आपलं नवऱ्यावर प्रेम करायचं. होय काय? दररोज कावत्याच लई. कावतोय चिडल्यासारखं केल्यावर कावणार की. कावायच्या वेळेला कावायला लागतंय, प्रेम करायच्या वेळेला प्रेम करायला लागतंय. तिचं कावण्यात पण प्रेम असते म्हण, हे की नाही?
आणि इथं आली आमची नारायणी. ए नारायणी काय सजून आली की बाहुली झाली की बाहुली. हा फोटो काढ वय. थांब काढ्या. हा काढतो काढतो. अगं बाई पिल्लू मॅचिंग केलंय की सगळं. नारायणी हे जर ही मला जर ओवाळल्या ओवाळते मग काढतो लगेच. हा एक दोन हा नारायणीला दिष्ट लागायचे. वय हे बघा आमची नारायणी. जरा पुढे इकडे नारायण जरा बलाच्या उजेडात इकडे. हा हा कोण आहे ते. कोण दिसाले ये तुला. कोण दिसाले. सगळ्या गल्लीची लाडकी झाली आहे. तर इथं 5 दिवसाचा कार्यक्रम चालू आहे. पहिला हळदी कुंकू लावायला आले. तांदूळ घालायचं मग एक फुल ठेवायचं. अरे बापरे. एक दिवस काय करून घ्या. नवऱ्याचा प्रत्येक दिवस असतो. आजचा दिवस नसतो पण काहीतरी शास्त्र आहे ना की आजचा दिवस हे करण्यामागे. कशाला असंच मला आयुष्यभर तुमची साथ पाहिजे. आणि मी सुद्धा तुम्हाला आयुष्यभर साथ देणार. नक्कीच. रडत नाही मी. एवढ्या चांगल्या सणाला का रडायचं. भरून येते की तुला. मयाच आहे मला तेवढा मेला. असं काय करू नकोस. असू दे. हे नको करायचं असतंय. हे मी काय करते ही श्रद्धा म्हणून करते सांगतो. पण असं काय चुकी हे पण तुमचे त्या ह्याच आहे ना. तुम्ही त्या लेवलच आहे सर. तुम्ही आपल्याला कमेंट चुकीच्या येत्या त्यामुळे हे करू नको. कमेंटचं आपण उत्तर काय मनावर घेत नाही. मनावर घेतोय पण जे आहे ते आहे करायला पाहिजे. लोकांमुळे कशाला आपण आपलं शास्त्र मोडायचं ना. काय करायचं आता. तुझे एवढं मला हे करते पाय पाणी घेणार काय नसते. बंद करू काय. तू काय बंद करू काय. आमचं प्रेम काय तुला बघू ना काय. बंद करू काय प्रेम बघू ना बघा आमच्यावरला. झालं 3 मिनिटाच्या पुढे गेलाय. चंद्र बघितलाय काय. चंद्र आज दिवसा कसं काय आलाय. चंद्र आलाय काय. चंद्र दिसालाय तुम्हाला दिवसा. होय लय भारी दिसायला काय तर उगाच हे करू नका सर. रोज तर म्हणतायसा माकडागत दिसतेस. वटपौर्णिमा आहे आज. म्हणजे कशी भारी तयार झाली बघा. मस्त साडी बिडी दिसून वा एक नंबर. बस लय हे करू नका. झाडावर चढवू नका. झाडावर खाली आपटवशीला. काय तयार केल्यास. सगळं सामान घ्यालोय वट पौर्णिमेचं. हा पंचामृत डाळ भिजवलेली पानं सगळं घेतले. सूत आता 11:30 पुढे पुजायचं होतं ना. 11:30 सगळे दिवसभर मुहूर्त असतोय वट पौर्णिमेचा. हा फळं घ्यायला आंबा आणतो. आंबा ना. तू काय बघायला रे. कालू बा खरं सांगा. मम्मी भारी झाले की नाही. नीट बघ जरा. मी भारी झालो की मम्मी भारी झाले. भारी दिसायचा. तर इथं तयार झाल्या आता सगळ्या बायका तिथे जमल्यात. लांब काय नाही आहे आमचं. इथंच आहे वडाचं झाड. आणि तयारी मात्र भारी झाल्या. आता चला वड पुजायचं दाखवूया आपण. हे सेपरेटच घेतो सरळ मी पिशवीचा. ओके सेपरेट घ्या. म्हणजे ह्यात अडचण होणार नाही ना. आरतीच टाकते ना. हा चला. बघा. हा जावा. लई लांब आहे काय. इथं जवळच आहे. जवळच आहे का. हा चला मी येऊ काय मग सांग मागणं. चला. Awal ki
माझा आज उपवास आहे, होय. मी संध्याकाळी जेवणार आहे. तुमचा कसला उपवास आला आज? कसला उपवास म्हणजे वट पौर्णिमेचा. तुम्ही कधीपासून करायला? माहित नाही काय कधीपासून करतोय. तू कधीपासून? करतेस म्हटलं मी पण करणारच. होय. कशाला? सकाळचं एवढं पोटात कारकार वाजले तरी पण खायचं नाही म्हटलं, खाणार नाही अजिबात. काय काय चालू आहे, सांडगं तळले, तिकडे बटाटो भाजी चालू आहे आणि करणार आहे येळवणीची आमटी, पोळ्या. म्हणजे आज 4 वाजणार आहे आम्हाला जेवायला. म्हणजे काय तुरता म्हणजे उपवास घडणारच आहे आज आमचा. त्यामुळं उपवास केलेला बरा, तेवढंच बायकोच्या मनाला समाधान. नवऱ्याने पण माझ्यासाठी उपवास केलाय. कशाला उगाच या जन्मातच वैतागलायसा तुम्ही, बाड 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 करतेस म्हणून. आणि कशाला आणि उपवास आणि करायलायसा? कसं असतंय, नुसताच प्रेम 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 म्हणलं ना तर त्या नात्याला वीट येतोय, वीट. होय. त्यामुळे भांडण पाहिजे म्हणून तुम्ही भांडायचं करता असतंय. का? मग तुम्ही मी पण प्रेम तसंच करतोय आणि तू भांडण करतेस. त्यामुळे ते नात्यात आपला गोडवा आहे. नुसताच सगळीकडनं प्रेम 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 म्हणलं ना तर होत नाही, ते मग गोडवा राहत नाही. तसं मी समजून घेतोय आणि तू वाटवाट करतेस, होय. त्यामुळे नात्यात गोडवा आहे वटवट आपल्या. करतोय. खरं बोला जरा. मग कोण करते? खोटं लय बोलतायचं. कोणाला पटेल काय मी बडबड खरंच की मी करतोय? खोटंच लई बोलतोय. खरं मी खरं बोलतोय. खरं पण खोट्यासारखं बोलतोय. त्यामुळे खोटं हे खरं वाटतंय. बोलूनच खरं बोलताय. त्यामुळे खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं करण्याची ताकद आपल्यालाच असते. बस तुमचं बोलणं ऐकून सगळे खोळे होते. बरं चला जेवण करू दे आता. पूजा वगैरे तुम्ही बघितलं असा कसं काय काय झालं. आता शेवट स्टेप म्हणजे जेवण. तर मंडळी आज आमची बायको करायला तेलाच्या पोळ्या. तेलाच्या पोळ्या आणि पिठाच्या पोळ्यामध्ये काय फरक असतोय? तेलाच्या पोळ्याला तेल लावून करायचं असतंय, पिठाच्या वेळेला पीठ लावून करायचं असतंय. हां हां हां. त्याला उलटी पालट काय करायचं नाही आणि नंतर ना काही तेल नाही लावलं तरी चालतं. हो हो. ते नुसतं असं सरकवायचं असतं. म्हणजे काय टेस्ट लागतात का तेलाच्या पोळ्या? मऊ लुसलुशीत लागतात. होय काय? बरं बघू. असं उचलायला लागतं तेलाच्या पोळ्या. आणि असं टाकायच्या. हो हो हो. तर आमच्या पोळ्या बिळ्या तयार झालेल्या आहेत अशा तऱ्हेने लगेच. आणि ही मला वाढाल्या आमटी. ही कशाची आमटी? येळवणीची. येळवणीची आमटी. 1 मिनिट. कटाची. हो हो बघा आता कसं दिसत्या. वा 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 वा, 1 नंबर. कट कधी खायचं नसतो खरं, आता खाणार आज. आणि ही आमची चिल्ली पिल्ली बसल्या जेवायला. कसं झाले बघ जेवण? 1 नंबर. बटाटो भाजी, पोळी आणि येळवणीची आमटी प्लस सांडगं. बैलपोळा, नागपंचमी, परत गणपती, दिवाळी सगळं आम्ही एकत्रच अजून सगळे सण करतोय. आणि आता नैवेद्य दाखवायला चाललोय तिकडे. दाखवायला का दाखवायला? दाखवायला हो. चला तुम्हाला पण दाखव. चला चला चला. तर इथं नैवेद्य दाखवायचं काम चालू आहे. बैलपोळा, बेंदूर. संसाराला बैलासारखं ताकद दे. मंडळी सगळं निवद वगैरे टाकून झालाय देवाला. बेंद्राचा पण झालंय सगळं. बैलांना वेळ निवड दाखवून आम्ही आले. आता आम्ही मस्तपैकी जेवा लागलोय. आणि खरं सांगतो सध्या आमटी आणि बटाटो भाजी आणि पोळी 1 नंबर मस्त झाले. खतरनाक झाले. पोट भरून खावा मग. पोट भरून. आणि आजचा भरगतचा कार्यक्रम माझा जवळजवळ 3-3:30 वाजत आले. सगळं आज 3:30 वाजले सगळं आवरायला. त्यामुळं आता आपण इथंच थांबूया. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. हे बघा इथं कसं जेवण चालू आहे. गरम गरम जेवण चालू आहे. गरम गरम जेवण चालू आहे. आणि तुझं काय उपवास? माझा उपवास आज मी संध्याकाळी सोडणार. संध्याकाळी सोडणार आहे दूध उपवास. केळ खाणार आता. दूध केळ खाणार. ठीक आहे चला. तर आता मला आग्रह करल्या जेवायला, त्यामुळे आम्ही आता जेवतो. मला भूक लागलेली आहे. काम एकापेक्षा एक एकापेक्षा संपणार. बेंदूर आणि मी वट पौर्णिमा एकदम आल्यामुळे हा गोंधळ. आणि मी माझा उपवास 3-3:30 पर्यंत आणलाय कसतर. भूक लागल्या मला. आणि मला उपवास सोसत नाही हो. कारण मला एकदम माझी बीपी वगैरे कमी होते. त्यामुळे मी उपवास वगैरे काय करत नाही. आधीच मी खातोय 1 चपाती 1 भाकरी आणि त्यात आणि उपवास म्हटला की असं देव. उपवासाची काय गरज नाही. तुम्ही बिन उपवासाचं सुद्धा माझ्यावर तेवढंच प्रेम करताय. उपवास केल्यावरच जास्त प्रेम आहे असं काय नाहीये. जेवतो काय? जेवा जेवा.
चला मंडळी, बाय बाय, टाटा. जेवायचं. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.